न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। सावेडीत देशभक्तीचा महासागर, सावेडीत तिरंग्यासाठी पावसातही गर्दी, भाजपाच्या आयोजनाचं कौतुक। सावेडी परिसरात भाजपाच्या सावेडी मंडळातर्फे काढलेल्या तिरंगा रॅलीला पावसातही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। प्रोफेसर कॉलनी चौकातून निघालेल्या या रॅलीत विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते तसेच सावेडी मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। पावसाचा अडथळा न मानता नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांनी स्वदेशी वस्तूचा वापर करून भारताला आत्मनिर्भर बनवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। आत्मनिर्भर झाल्यास भारत विश्वगुरू होईल असा संदेश दिला। ज्ञानेश्वर काळे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली यशस्वी झाल्याचे सांगितले। त्यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्याची घोषणाही केली। भाजपाचे सर्व पदाधिकारी, महिला मोर्चाच्या नेत्या व नागरिक पावसातही मोठ्या संख्येने सहभागी झाले। ज्ञानेश्वर काळे यांच्या संघटन क्षमतेमुळे सावेडी परिसरात देशभक्तीचा अद्वितीय नजारा पाहायला मिळाला। तर ही रॅली आता सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली आहे। मंडळातली ही जी तिरंगा रॅली होती ती पावसाळी वातावरण आणि नेहमी पडणारा पाऊस या अनुषंगाने बाईक रॅली केली आणि तिला मोठ्या प्रमाणात सावेडी मंडळातील नागरिकांनी आणि आमच्या सगळ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींनी प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी सावेडी मंडळातील सर्व नागरिकांचे आभार मानतो। अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्री विश्वनेते माननीय नरेंद्रजी मोदी हे आज आपल्या भारताची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जागतिक स्तरावर जे टॅरिफ वॉर सुरू झाला आहे याला जर काही उत्तर द्यायचं असेल तर संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे आणि हे सगळं करण्यासाठी स्वदेशी आत्मनिर्भरता याच्यावर भर देणं गरजेचं आहे आणि असे नारे आम्ही या रॅलीतनं दिले। तशा पद्धतीची जनजागृती आम्ही केली आणि मी संपूर्ण अहिल्यानगरवासियांना एक विनंती करतो की आम्ही सगळे स्वदेशीचा आग्रह धरू, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने पाऊल उचलू आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमची जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीपूरकावर अर्थव्यवस्था आहे, कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आहे आणि मला नक्की खात्री आहे की या सगळ्याला या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी पुरून उरणार आहेत आणि आम्ही भारत या सगळ्या याच्यात स्वाभिमानाने मार्ग काढू। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।